माननीय अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या भाषणाचा अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला गेला आणि स्वाभाविकपणे राज्यामध्ये काय काय केलं याची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु संपूर्ण राज्यपालांच्या भाषणामध्ये जसं विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी उल्लेख केला की संभाजीनगर औरंगाबाद या विषयाचा उल्लेख नाही, तसं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी समाज अस्वस्थ होईल की मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसी समाजाला असुरक्षित करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, भासवण्याचा प्रयत्न चाललेला आहे की हे मराठा आरक्षण ओबीसी मध्ये घुसणार आहे, याचा साधा उल्लेख सुद्धा या संपूर्ण राज्यपालांच्या भाषणामध्ये नाही। ही मोठी चिंतेची गोष्ट आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्ताने संपूर्ण मराठा समाजामध्ये एक अस्वस्थता आहे। 8 तारखेपासून सुप्रीम कोर्टामध्ये शेवटची सुनावणी व्हायची आहे, आता याच्यानंतर सुनावणी नाही आणि त्या सुनावणीमधून 8 ते 20 असं शेड्यूल आलंय, त्या शेड्यूलमध्ये त्याचा निर्णय लागायचा आहे। परंतु या विषयावर सरकार काय करते? माझी तर मागणी माननीय अध्यक्ष महोदय आहे की या अधिवेशनामध्ये 8 तारखेच्या आधी मराठा आरक्षण या विषयावर एक श्वेतपत्रिका सरकारने काढली पाहिजे की ज्या दिवशी आरक्षणावर स्थगिती आली सुप्रीम कोर्टामध्ये तेव्हापासून आजपर्यंत नेमकं सरकारने काय केलं, किती तारखा चालल्या, त्याला कोण वकील लावले, त्यांच्यामध्ये समन्वय होता का, त्यांना इन्स्ट्रक्शन नीट गेल्या का, मुंबईतून कोणी मंत्री किंवा ॲडव्होकेट जनरल दिल्लीमध्ये जातात का, त्यांच्याबरोबर बसून मुद्द्यांची चर्चा करतात का, असे सगळ्या विषयांची एकदा श्वेतपत्रिका काढा। त्या दरम्यान जे निर्णय बदलले गेले, मराठा आरक्षणावर तर स्थगिती आली आणि मग मध्येच एका अधिकाऱ्याने सुप्रीम कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केला की MPSCच्या ज्या पाईपलाईन मध्ये होत्या, जे स्टे मिळण्याच्या आधी जाहिराती निघाल्या, स्टे मिळण्याच्या आधी ज्याच्या परीक्षा झाल्या, या विषयावर नेमके आम्हाला मार्गदर्शन करावं। कशासाठी मार्गदर्शन पाहिजे? क्लिअर आहे की स्टेच्या आधी जी जी प्रक्रिया पूर्ण होते, मग ती ऍडमिशनची प्रक्रिया असेल किंवा ती नोकऱ्यांची प्रक्रिया असेल, ती कंटिन्यूस करायला पाहिजे। म्हणजे तुम्ही त्याचा फेवरेबल अर्थ गृहीत धरून करणार का जाणार? मग त्याच्यावर मोठी रागवारागवी झाली की अधिकाऱ्याला कोणी सुचवलं होतं जायला वगैरे वगैरे, अजितदादाही रागावले, मुख्यमंत्री रागावले। परंतु ह्या सगळ्या घटना ज्या घडल्या, मग आता आर्थिक मागासांचं जे आरक्षण आहे त्याच्यामधून मराठा समाजाला आधी परवानगी नव्हती, कारण आर्थिक मागासांच्या आरक्षणाचा नियम असा आहे की ज्यांना कुठलं ना कुठलं जातीचं आरक्षण आहे त्याला परवानगी नाही। पण आता हे एकदम लटकले मराठा समाजाचे सगळे तरुण तरुणी की त्यांना मराठा समाजाचं दिलेलं आरक्षणही गेलं आणि मराठा समाजाचं आरक्षण असल्यामुळे, जातीचं आरक्षण असल्यामुळे त्यांना आर्थिक मागासमध्ये अप्लाय करायला परवानगी नव्हती। या विषयाचा घोळ अजून चाललेला आहे की यांना आर्थिक मागासलेलं आरक्षण जे आहे 10% वालं, त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करायला परवानगी आहे का? मग पूर्वी त्यांना मराठा मागास नावाचं जे सर्टिफिकेट मिळालं ते आता रद्द होऊन मग आर्थिक मागासाचं मिळणार आहे का? म्हणून असं वाटतं की एकदा सलग सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर सरकारने काय केलं, कोर्टात काय कामकाज चाललं, या सगळ्या विषयाची श्वेतपत्रिका घोषित केली पाहिजे। आणि सगळ्यात दुःख मी या निमित्ताने व्यक्त करतो की राज्यपालांच्या अभिभाषणात एक ओळीचा उल्लेख नाही। एका बाजूने मराठा समाज हवाल दिलाय, दुसऱ्या बाजूने ओबीसी समाजाला असुरक्षित करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। कायद्यामध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीसांनी हा पॅराग्राफ टाकला की ह्या आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही, तरी सुद्धा सरकारमध्ये असणारे मंत्री प्रवास करतायत, रिसोर्सेस पुरवतायत, मोठमोठे मेळावे करतायत आणि ओबीसी समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करतायत। ज्याची घटना आपण स्वीकारली, ज्या घटनेची शपथ घेऊन आपण मंत्रिपदाची शपथ घेतली, हातामध्ये घटना घेऊन पहिले आमदारकीची घेतली, मग मंत्रिपदाची घेतली, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा जातीय विद्वेष आहे का? मंत्री महोदय एखाद्या व्यासपीठावरून जाऊन हे भाषण करू शकतात का की कसा ओबीसी समाजावर अन्याय झालाय? मंत्री महोदयाने एका भाषणामध्ये असं म्हटलं, घटनेच्या चौकटीमध्ये निर्माण झालेल्या मागास आयोगावर त्यांनी टिप्पणी केली की हा मागास आयोग बोगस आहे, त्या मागास आयोगामधले जे निष्कर्ष आहेत ते बोगस आहेत। मग त्या मागास आयोगाच्या निष्कर्षावर आरक्षण मिळालं,
दोन्ही सभागृहाने मान्य केलं, त्यावेळेला ते होते आमदार, दोन्ही सभागृहाने मान्य केलं, एकमताने मान्य केलं. मग त्याला राज्यपालांची सही मिळाली, कायदा झाला, हायकोर्टात टिकला. मागास आयोगाचा अहवालही हायकोर्टाने मान्य केला, मागास आयोगाच्या अहवालाच्या आधारे आरक्षण दिलेले मान्य केलं. 1 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं, तुम्हाला नाही टिकवता आलं. पण मग आज एक मंत्री ओबीसीच्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे भाषण करतो किंवा मागास आयोग बोगस आहे, मागास आयोगाचे निष्कर्ष बोगस आहेत, आणि त्याच्यावर सरकार कारवाई करत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संपूर्ण राज्यपालांच्या भाषणामध्ये एक ओळीचा सुद्धा मराठा आरक्षणाचा उल्लेख नाही. उद्या मरण ठेपलंय 8 तारखेला 8 ते 20 मध्ये. जर या 8 ते 20 मध्ये चालणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये स्टे कंटिन्यू झाला तर स्टे कंटिन्यूचा विषयच नाहीये. सगळ्यात महत्वाचा म्हणजे ते निर्णय देणार की आरक्षण तुम्हाला देता येते की नाही, फायनल डिसिजन आहे. काय करायचं मराठा समाजाने? आणि मला असं वाटतं की हा अतिशय मोठा चिंतेचा विषय आहे. सरकारने अजूनही स्पष्ट करावं की जर निर्णय आपल्या बाजूने लागला नाही तर ते मराठा समाजाला काय रिलीफ देणार आहेत. मराठा समाजासाठी देवेंद्रजी सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाची 10 लाखाच्या कर्जाची व्यवस्था केली, त्याचा पत्ता नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षाने बोर्ड बरखास्त केलं. एखाद्या माणसाला, कर्तृत्ववान माणसाला या निमित्ताने तुम्हाला मार्गी लावता येतं, त्यातून ते महामंडळ जिवंत होतं, त्यात कामकाज चालतं. अण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्त होऊन 6 महिने झालेले आहेत, त्याला अध्यक्ष नाही आणि बोर्ड नाही. 10 लाखाचं जे कर्ज आहे त्याचा काही पत्ता नाही. अशीच अवस्था त्या मराठा समाजाला स्कॉलरशिप फेलोशिप देण्यासाठी जी सारथी केली त्याची पण वाट लावली. त्यामुळे हा विषय अतिशय चिंतेचा आहे. एक वारंवार मुद्दा मांडला गेला, काही विचारवंतांनी मांडला की जर हे आरक्षण टिकवता येणार नसेल तर आपल्याला परवानगी असते की 10% नोकऱ्या आणि 10% ऍडमिशन मध्ये आपण वाढ करू शकतो, आणि मग आपण त्याची पाहणी करू शकतो की जे रिझर्वेशन नसताना ओपन मधले मराठा ओपन मध्ये किती आले आणि मग 10% वाढवल्यामध्ये किती आले, आणि हे थोडं मॅच करून दाखवायचं असतं समाजाला की नाही आम्ही 10% वाढवल्यामुळे आणि नॉर्मल मेरिटवर तुम्ही ऍडमिशन्स मिळवल्यात किंवा मेरिटवर नोकऱ्या मिळवल्यात, ह्या मिळून सगळं मॅच होत आहे. असं काही समाजाचं प्रबोधन करणार की नाही, समाजाची एकूण समजूत काढणार की नाही, हा एक महत्वाचा विषय. सहकार क्षेत्राच्या विषयामध्ये तर एका ओळीचा उल्लेख नाही. काय काय विषय आहेत तर पहिला विषय असा आहे की गेले वर्षपेक्षा जास्त कालावधी सहकार क्षेत्रातल्या सहकारी संस्थांच्या मुदत संपल्यामुळे निवडणुका पोस्टपोन झाल्यानंतर बोर्ड कंटिन्यू होतं. अरे घटना वगैरे सगळे मोडूनच खायची का आपण? घटना अशी सांगते की तुम्हाला आमदार म्हणून 5 वर्षानंतर अजून 1 वर्ष वाढवून देता येईल काय? तर 5 वर्षानंतर काही ना काही कारणाने निवडणूक झाली नाही तर तुमची पोस्ट व्हेकेट राहणार. इथे व्हेकेट राहणार आणि त्या ठिकाणी प्रशासक येणार. कशाच्या आधारे तुम्ही एक्सटेन्शन देताय? आणि निवडणुका बिहार मधल्या होतात, निवडणुका पश्चिम बंगाल मधल्या होतात, निवडणुका केरळ मधल्या होतात आणि सहकारी क्षेत्रातल्या होत नाहीत. तुम्हाला तुमची जी संस्थानं आहेत ती संस्थानं ही ताब्यात ठेवायची आहेत, तर त्या ताब्यात ठेवण्याचा एक मार्ग असा असतो की निवडणुका घेणार नाही पण प्रशासक नेमणार. कायदा असं सांगतो की जर ते बोर्ड कंटिन्यू करायचं म्हटलं, समजा सगळ्यांनी म्हणून निर्णय केला, तर त्याला कोणताही मेजर डिसिजन घेण्याचा अधिकार नसतो. या महाराष्ट्रामध्ये अकृत्रिम पद्धतीने आलेल्या मेजॉरिटीवर सगळं पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. काहीतरी तर घटना आहे की नाही की 5 वर्षानंतर त्याला निवृत्तच व्हावं लागतं. निवृत्त होणार नसेल तर त्याला मेजर डिसिजन करण्याचा अधिकार, सगळे मेजर डिसिजन चाललेले, कर्ज देणं चाललेलं त्या बँकांमधून, खरेद्या करण्यात चाललेल्या, रिक्रुटमेंट चाललेली आहे. हे निर्णय हे कशातून आलं? त्यामुळे या निवडणुका आता पुन्हा एकदा 31 मार्च पर्यंत पोस्टपोन झाले. कोरोना, मग कोरोना आहे तर ते सांगली महानगरपालिकेची निवडणूक केली आणि आमचा अचूक गेम करण्याचा प्रयत्न केला. मग तो अचूक गेम करताना तुम्हाला कोरोना नाही आठवला. येत्या 5 तारखेला सगळ्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाच्या निवडणुका आहेत, त्यावेळेला तुम्हाला कोरोना नाही आठवला. पण तुम्हाला सहकारी क्षेत्रातल्या निवडणुकांच्या वेळेला कोरोना आठवतो तर ठीक आहे, अजून 1 वर्ष पोस्टपोन करा, पण ते बोर्ड बरखास्त करायला लागेल, त्या ठिकाणी प्रशासक नेमावं लागेल, आणि बोर्ड कंटिन्यू करायचं असेल तर त्या बोर्डाला मेजर निर्णय करता येत नाही असा निर्णय करायला लागेल. 250 सदस्यांपेक्षा कमी सदस्य असणाऱ्या
संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत. याची एकदा क्लॅरिटी आणा की फक्त कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला आहे का हे 250 पेक्षा कमी सदस्य असणाऱ्या क आणि ड ला आहे. मग क आणि ड ला जर असेल तर डिक्लेअर करा की क आणि ड संस्था सुद्धा 250 पेक्षा कमी सदस्य असणाऱ्या कोणाला निवडणूक यापुढे घ्यावीच लागणार नाही. सगळ्या प्रकारची अँबिग्युटी, सगळ्या प्रकारचा गोंधळ या सहकार क्षेत्रात चाललेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराचा आहे. राज्य सहकारी बँकेच्या भ्रष्टाचारावर काय भारतीय जनता पार्टीने ऍक्शन घेतली होती का? 2011 साली या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेकडे हा प्रस्ताव पाठवला की या बँकेमध्ये अनियमितता फार झालेली आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार नव्हतं, देवेंद्रजी मुख्यमंत्री नव्हते आणि अनियमितता झाल्यामुळे ह्याच्यावर प्रशासक नेमावा. 2011 साली प्रशासक नेमला गेला आणि प्रशासक नेमत असताना अख्खं बोर्ड बरखास्त झालं. म्हणजे रिझर्व्ह बँक मूर्ख आहे. कारण आता तुम्ही रिपोर्ट असा आणताय 88 ची इन्क्वायरी क्लोज करताना की काहीही घटना घडलेली नाही. मग 2011 साली पृथ्वीराज बाबांनी अज्ञानाने निर्णय घेतला आणि रिझर्व्ह बँकेने अज्ञानाने निर्णय घेतला तर रिझर्व्ह बँकेने भ्रष्टाचार झालाय, अनियमितता झाली आहे, मॉर्गेज कमी असताना जास्त लोन दिली गेलेली आहेत, एलिजिबल नसताना जास्त लोन दिलेले गेले आहेत, हा रिपोर्ट करून प्रशासन नेमला ना. मग 83 ची इन्क्वायरी लागली. 83च्या इन्क्वायरीच्या आधारे हा निष्कर्ष निघाला की भ्रष्टाचार झालेला आहे. मग 88 ची इन्क्वायरी लागली. 88 ची इन्क्वायरी ही किती अमाऊंटचा भ्रष्टाचार झाला आणि कोणावर किती जबाबदारी सेट करायची असे 88 ची इन्क्वायरी असते. मग 83च्या इन्क्वायरीमध्ये तुम्ही असं म्हणता की भ्रष्टाचार झाला आहे, 88च्या इन्क्वायरीमध्ये तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार झाला नाही आणि सगळ्यांना निर्दोष सोडून देता. आता याच्यातला मुद्दा काय आपण समजून घ्यायची आवश्यकता आहे. माननीय अध्यक्ष महोदय, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेला मी हा मेसेज देऊ इच्छितो, मूर्ख बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे. 1000 कोटीची गव्हर्नमेंट गॅरंटी वसूल करण्यासाठी राज्य सहकारी बँक सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की राज्याने हे 1000 कोटी राज्य सहकारी बँकेला दिले पाहिजे. ते मिळाले. कोणाचे पैसे आहेत ते? महाराष्ट्रातल्या जनतेचे आहेत. त्या 1000 कोटी मिळाल्यामुळे राज्य सहकारी बँकेला हा रिपोर्ट द्यायला लावला की आमचा लॉस वसूल झाला. अरे पण ज्यांनी लॉस केला, ज्यांच्यावर इन्क्वायऱ्या लागल्या, ज्यांचं बोर्ड बरखास्त झालं, ज्यांच्यावर प्रशासक लागला, 83 लागली, 88 लागली, ते संपलं. 1000 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने राज्य सहकारी बँकेला दिल्यानंतर राज्य सहकारी बँकेचा रिपोर्ट लिहिणाऱ्यावर कारवाई करा की जो रिपोर्ट लिहितो की आमचा लॉस संपला आणि मग आमचं काही म्हणणं नाही. कशाच्या दबावाखाली काम करतात ते लोक? 1000 कोटी रुपये राज्याने बँक गॅरंटीच्या अगेन्स्ट दिल्यानंतर तुम्ही हा रिपोर्ट देता आणि त्याच्यावर हो म्हणून ढोल वाजवता की 88 मध्ये सगळे निर्दोष सुटले. म्हणून मला असं वाटतं की हाही खूप चिंतेचा विषय आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो ह्या सरकारमध्ये जवळजवळ 1/4 पेक्षा जास्त मंत्री स्वतःचे सहकारी साखर कारखाने असणारे आहेत. काय झोपा काढतायत का हे कारखानदार? ज्या प्रकारे जनतेची लूट करणं चाललेली आहे. मी तुम्हाला अतिशय टेक्निकल गोष्टी अध्यक्ष महोदय समजून सांगतो. हे महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. ऊस ज्या वेळेला तोडला जातो ऊसतोड कामगारांकडून, त्यावेळेला त्याची मोळी बांधली जाते. ती मोळी बांधताना जे वापरलं जातं त्याचं वजन धरता कामा नये ऊसामध्ये. म्हणून कायदा असं सांगतो की 1% घट धरा. समजा तुमचे 100 किलो ऊस गेला तर त्याच्यामध्ये 1 किलो कमी धरा. आता ह्या कारखानदारांनी अनिलराव असा निर्णय केलाय. माझी हात जोडून विनंती आहे, सरकार चालवा तुम्ही, पण काहीतरी तर माहिती करून घ्या की हे काय असतं नेमकं, हे 1% काय आहे. आता अध्यक्ष महोदय, ह्या कारखानदारांनी ऊसतोड कर्मचारी मिळत नाही म्हणून आम्ही यंत्र वापरतो आणि यंत्रामध्ये जास्त पालापाचोळा येतो म्हणून 5% घट करायला सुरुवात केली आहे. बरोबर, 100 किलो ऊसामध्ये 5 किलो वजा करून बिल द्यायचं. काय चाललं? कुठल्या कायद्यात ठरलं? याचा कायदा आहे. ज्या कायद्यामध्ये तुम्ही मुळात 1 किलोचं 5 किलो करून घ्या. दुसरं महत्वाचं म्हणजे जर 15 दिवसामध्ये 14 दिवसामध्ये FRP दिली नाही तर 18% व्याज द्यायचं असतं.
कुठले कारखानदार व्याज देत आहेत? बाकीचे देत नाहीत, परंतु एका गंगाखेड कारखान्याला मात्र त्यांनी FRP दिली नाही आणि व्याज दिले नाही म्हणून त्यांचं लायसन भाऊ रद्द केलं. म्हणजे तुम्ही लायसन रद्द करणार आहात ना, सरसकट सगळ्यांचे लायसन रद्द करा, हा नियमच आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की 14 दिवसाला FRP दिली पाहिजे, नाही दिली FRP तर व्याज दिलं पाहिजे. एकटा गंगाखेडचा कारखाना दोषी आहे का? आणखीन महत्वाचा मुद्दा, ऊस दर ठरवणारी एक समिती असते राज्यात. अनिल राव का पोस्टिंग पेंडिंग ठेवल्या आहेत, ह्यातून माणसं मार्गी पण लागतात. गेल्या वर्षभरामध्ये ऊस नियंत्रण समितीच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. ऊस नियंत्रण समितीचं काम काय असतं? सीझन संपल्यानंतर एका अर्थाने रेट अजून थोडा वाढवून देता येईल का असं बघणं. 18-19ला हा रेट वाढवता येतो का हे बघितलं गेलं नाही. 19-20ला बघितलं गेलं नाही. 20-21ला बघण्याचा मुद्दाच नाही, कारण अजूनही ऊस दर नियंत्रण समिती झालीच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे की त्याला FRP वेळेत मिळणार की नाही, वेळेत मिळत नाही तर त्याला व्याज मिळणार की नाही. हे जे 1 किलो आणि 5 किलो 1% आणि 5% नावाचं प्रकरण आहे, म्हणजे केवढा, म्हणजे काय काय जणांचा 200, 300, 1000 टन ऊस असतो, त्याच्यातून तुम्ही 5% घट करणार, स्वतःच्या मनमानीने करणार, या विषयावर विचार केला पाहिजे. कृषी उत्पन्न हा द्या, हो मी काल समजून घेतलं तुमच्याकडून. गंगाखेडचा कारखाना आहे, गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड विजयनगर माखणी, यांचा मात्र गाळप परवाना रद्द आणि बाकीच्यांचे सगळ्यांचे गाळप चालू आहेत. म्हणजे यांनी काय घोडं मारलं? यांनी घोडं एवढंच मारलं की ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर अकृत्रिम मेजॉरिटी झाल्यानंतरही लाभ मिळतील म्हणून तिकडे गेले नाही, तिकडे बसले, एवढाच त्यांचा दोष, बाकी त्यांचा काही दोष नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कृषी उत्पन्न बाजार समित्या, आता तुम्ही निर्णय केला की कृषी उत्पन्न बाजार समित्या निवडणुका नाही झाल्या तर ते बोर्ड कंटिन्यू करायचं ना. मग सांगलीमधले काही जण राष्ट्रवादीमध्ये आले, त्यामुळे ते बोर्ड कंटिन्यू, आणि गडहिंग्लजचं बोर्ड बरखास्त का, तर त्याच्यावर त्यातले लोक यायला तयार नाही आहेत. जर तुमचा महाराष्ट्रापुरता कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निर्णय झाला किंवा मुदत वाढवायची, ते आहे ते मगाशी म्हटलं ते चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, पण तुम्ही निर्णय केला ना. मग सांगलीचं बोर्ड तुम्ही कंटिन्यू करता तर तुम्ही गडहिंग्लजचं बोर्डही कंटिन्यू केलं पाहिजे. असा सगळा मिळून हा सहकार क्षेत्रातला प्रचंड घोटाळा चाललेला आहे. महसूल विषयामध्ये मगाशी माननीय देवेंद्रजीने उल्लेख केला, यावर्षी एकही वाळूचा लिलाव झालेला नाही ठेक्यात, ज्याला आपण त्या गावात झालेला नाही. पण मग वाळू तिथे आहे का, तर त्या ठिकाणी प्रायव्हेटली नेत्यांनी ठरवलं की तू घे ठेका, आम्ही प्रोटेक्शन देतो, आमचे पैसे आम्हाला दे. त्यामुळे गव्हर्नमेंटची वाळू, म्हणजे आपण 5 वर्षाच्या युतीच्या काळामध्ये अनिलजींना आठवत असेल की किती वाळू संबंधीचे कायदे केले. गावांना वाळू उत्खननात मदत करावी म्हणून जे कलेक्शन होईल, जो फायदा होईल, त्याचं 25% द्यायला सुरुवात केली. का तर अनेक वेळेला गाव रस्ते खराब होतात म्हणून मग विरोध करतो, त्यातून अतिशय स्मूथनेस आला. सरकारी कामासाठी ऑक्शन लागणार नाही, त्यासाठी वाळू राखून ठेवायचं म्हटलं, काही यावर्षी झालेलं नाही. त्यामुळे सगळी सरकारी कामं ही बंद पडलेली आहेत. पंतप्रधान आवास योजनेमधली घरं बंद पडलेली आहेत, कारण वाळूच लोकांना उपलब्ध नाही. सरकारी कामासाठी वेगळं आरक्षण ठेवायचं असं ठेवलं गेलेलं नाही. आणि अशा सगळ्या गोष्टी या राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाहीत. सगळ्यात मेजर म्हणजे मराठा आरक्षणाचा उल्लेख झालेला नाहीये. याचा अर्थ मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये किती सिरियस आहे ते कळतं. आणि त्यामुळे राज्यपालांच्या भाषणामध्ये राहिला असेल तर तुम्ही याची एक वेगळी श्वेतपत्रिका काढा की मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये स्टे मिळाल्यापासून आतापर्यंत तुम्ही काय केलं आहे आणि 8 ते 20 मध्ये शेवटची सुनावणी तुम्ही काय करणार आहात. आणि सहकार क्षेत्रातला हा जो प्रामुख्याने राज्य सहकारी बँकेची 88 ही तुम्ही क्लिअर करून घेतली आणि सगळं हे इतकी काही बेबंदशाही नाही आहे. कोर्टात गेले लोक, हे बेबंदशी आहे का की 1000 कोटी सरकारने दिल्यानंतर तुम्ही बँकेचा MD किंवा बँकेचे जे कोणी आहेत पदाधिकारी ते ठराव रिपोर्ट सबमिट करतात की आमचा लॉस आम्हाला रिकव्हर झाला. अरे कोणी रिकव्हर करून दिला? ज्यांनी कमी किमतीमध्ये साखर कारखाने विकले, एकेका इथे बसलेले जे आहेत ना मान्यवर,
एकदा सुधीरभाऊ आम्हाला मोकळं करा लागतो त्यांच्या मागे. 24 कारखाने आहेत, कल्पना नाही करू शकत तुम्ही. आणि कसे विकत घेतलेत तर 200 एकराचे जमीनवाले कारखाने 15 कोटी रुपयामध्ये घेतले आहेत. सगळी यादी आहे. आणि त्यावेळेला राज्य सहकारी बँकेमध्ये असणाऱ्या बोर्डाने त्याला मान्यता दिलेली आहे. त्यातून प्रशासक आला आणि आम्ही नाही नेमला, पृथ्वीराज बाबांनी प्रशासक नेमला. पण पृथ्वीराज बाबांचं ते एक वैशिष्ट्य होतं, त्यांनी त्या इरिगेशन विषयावरही धाडसाने स्टेटमेंट केलं आणि राज्य सहकारी बँकेवर करून टाकलं. आणि आम्ही मात्र आता 88 मध्ये सगळ्यांना मुक्त करायला निघालेलो आहे. त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या राज्यपालांच्या भाषणामध्ये नाही. त्याबद्दल दुःख व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो.